हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले 10. नमस्कार सगळ्यांना. नाश्ता वगैरे झाला का सगळ्यांचा? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? पाऊस वगैरे आहे का तुमच्या गावी? तब्येत ठीक नसल्यामुळे ना व्हिडिओ टाकत आहे, ना मोठा व्हिडिओ टाकत आहे, ना छोटी व्हिडिओ टाकत आहे, ना लाईव्हला येत आहे. तब्येतच ठीक नाही आहे. स्पंदन अजून झोपलेला आहे. स्पंदन आता थोड्या वेळाने उठेल. हा बाबू, दादा, ए मम्मा, मम्मा. त्याला पण बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे खूप हे झालंय. मला पण चक्कर वगैरे येते, त्याला पण ताप वगैरे येते. कोणाला काय पडलेली नाही. आम्ही आजारी असो, काही असो. लोक बोलताना बोलतात, पण नंतर मग त्यांनाच राग येतं. म्हणजे माणूस कुठपर्यंत सहन करेल, कॅपॅसिटी असते. म्हणजे जिथपर्यंत सहन करायची कॅपॅसिटी असते तिथपर्यंतच सहन करू शकतो माणूस. त्याच्या व्यतिरिक्त गेलं तर माणूस थोडी सहन करत बसणार आहे सारखं सारखं. मलाही माझ्या काही भावना आहेत, समोरच्याला पण समोरच्या भावना काय असतात, की आपला तो इग्नोर करतो, काही गोष्टी गप्प बसतो. तर त्याचा अर्थ हे नाही की तो माणूस काही गोष्टी करतो म्हणून तो सहन करतो, असं नसतं. जर त्या माणसाला असं काही करायचं असतं तर त्या माणसाने एवढं कशाला समोरच्याचं बोलून घेतलं असतं किंवा ऐकलं असतं. नुसतं ऐकलं. हे माणसानं समजतच नाही. आणि मेन म्हणजे आपण सगळ्या गोष्टी काही लोकांना अशा शेअर करतो ना, त्याचा काही लोक फायदा पण घेतात. ते पण आहे. फायदा घेणारे खूप लोक आहेत, पण साथ देणारे खूप कमी लोक असतात. काही लोक त्याच गोष्टीचा मजाक करणारे किंवा मजाक उडवणारे पण असतात. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने माणसं असतात. एखाद्याने हेल्प मागितली किंवा काही केलं तर तेव्हा बोलणार नाहीत, पण हे झालं ना की नंतर माणसं बोलून पण दाखवतात. असं असतं. असे दुनियेची रीत आहे. आजकाल माणसांचं काही सांगू शकत नाही बाबा. तर बाय सगळ्यांना. काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत, सांभाळून बाहेर पडा. तर बाय.